लाजवंतीने आपली नवीन सुनबाई शीतलला खूपच सुंदर सोन्याचे मोठे मोठे झुमके भेट म्हणून दिले होते. सगळ्यांची नजर त्या झुमक्यांवरच होती. लाजवंतीची जाऊ कलावतीची सून रचना पण त्या झुमक्यांवर नजर ठेवून उभी होती. आई, तुम्ही तर मला असे मोठे मोठे झुमके दिलेच नव्हते. काकू बघा, शीतलला किती छान मोठे झुमके देतायत. मला तर असं वाटतंय तुम्ही आमच्यात भेदभाव केलायत. थांब, मी लाजवंतीला विचारते की हे झुमके कुठून आणले म्हणून. लाजवंती, हे नवीन सुनबाईसाठी झुमके कुठून आणलेस तू? आधी तर कधी बघितले नव्हते मी. वहिनी, तुम्ही कदाचित विसरताय. मुकेशच्या आजीने मला लग्नानंतर हे मोठे मोठे झुमके दिले होते. आणि तुम्ही पण सांगितलं होतं ना, तुम्हाला सुनमुख म्हणून तो 9 लाखाचा हार दिला होता. तेच झुमके आहेत. आज मला वाटलं मुकेशच्या सुनेला देऊयात म्हणून. बघा ना, छान दिसतायत ना. शीतल, हे झुमके म्हणजे तुझ्या आजी सासूबाईंचा आशीर्वाद आहे. यांना नीट सांभाळून ठेव, ठीक आहे ना? हो आई, थँक्यू सो मच. मला हे गिफ्ट खूप आवडलं. मी हे नीट सांभाळून ठेवीन. त्या दिवसानंतर शीतल जिथे कुठे जायची तेव्हा तिची सासू तिला ते झुमके घालून पाठवायची. एक दिवस शीतल आणि लाजवंतीला कोणाच्या घरी पूजेला जायचं होतं. शीतल, ते मोठेवाले झुमके घालायला विसरू नकोस. आजच्या पूजेत खूप खास मंडळी पाहुणे म्हणून येणार आहेत. तू हे मोठे झुमके घालून गेलीस ना तर सगळ्यांना खूप आवडेल. मी सगळ्यांना सांगीन की हे मोठे झुमके तुझ्या सासूच्या सासूचे आहेत. हो हो आई, तुम्ही काळजी करू नका. मी घालीन नक्की. तुम्ही इतके प्रेमाने दिलेत, मग मी ते घालायला कशी बरं विसरीन. लाजवंती गेल्यानंतर शीतल तयार होऊ लागते, पण शीतलला ते झुमके तिथे मिळत नाहीत जिथे तिने ठेवलेले होते. अरे, मी तर झुमके या बॉक्समध्येच ठेवले होते, पण आता तर या बॉक्समध्ये नाहीच आहेत. काय झालं शीतल? आई आवाज देते तुला. तू अजून तयार नाही झालीस? मुकेश, माझे मोठे झुमके नाही मिळत आहेत. तेच आईने जे मला सुनमुख बघायला दिले होते, मी ते याच बॉक्समध्ये ठेवले होते. अच्छा, बरं थांब, मी पण शोधायला मदत करतो. शीतल आणि मुकेश सगळीकडे शोधतात, पण ते मोठे झुमके त्यांना कुठेच मिळत नाहीत. आता पूजेला तर जावंच लागेल. एक काम कर, तू ते छोटे झुमके घाल, मग नंतर आल्यावर शोध. मी तुला सांगितलं होतं की झुमके सांभाळून ठेव, पण तू कदाचित ते सांभाळण्यासाठी लापरवाही केली दिसतीयस. मी किती वर्षांपासून ते मोठे झुमके सांभाळून ठेवलेत. ते झुमके म्हणजे मुकेशच्या आजीची आठवण होती. शीतल बरोबर सगळ्यांचाच मूड ऑफ होतो. शीतल खूप टेन्शनमध्ये होती की ते झुमके नेमके गेले कुठे, कारण तसंही तिच्या खोलीमध्ये कोणीच आलं नव्हतं. तेव्हा शीतलची कामवाली मीना तिथे येते. मीना रचनाच्या घरी पण काम करत होती. ती शीतल आणि लाजवंतीचं बोलणं ऐकत होती. शीतल, तुला नक्की आठवतंय ना की तू ते झुमके याच बॉक्समध्ये ठेवले होते म्हणून? दुसरीकडे तर ठेवले नाहीयेस ना? हो आई, मला चांगलं आठवते की मी याच बॉक्समध्ये ते झुमके ठेवले होते. तुम्ही कुठल्या झुमक्यांबद्दल बोलताय? तेच ना, जे आईसाहेबांनी तुम्हाला सुनमुख बघायला दिले होते? हो तेच. तू बघितलीस का ते कुठं? वय वहिनी, ते झुमके तर वरच्या कपाटात ठेवलेले आहेत. त्या दिवशी रचना वहिनी वरच्या कपाटात ठेवत होत्या. मी त्यांना विचारलं बी होतं, तर त्या मला म्हणल्या तुम्हीच त्यासनी सांगितलंय की वरती सांभाळून ठेव म्हणून कपाटात. मी नव्हतं सांगितलं. मग रचना वहिनींनी असं का केलं? मी समजले सुनबाई की रचनाने हे सगळं असं का केलं ते. चल, तुझ्या त्या सासूच्या घरी जाऊयात. लाजवंती आणि शीतल कलावतीच्या घरी जातात आणि सगळी गोष्ट सांगतात. हे मी काय ऐकतेय रचना, तू असं का केलंस? सगळं खरं खरं सांग मला. रचनाला कळलं होतं की तिची चूक आता पकडली गेलीये, त्यामुळे ती कारणं शोधू लागली. अरे शीतल, माझं तर सगळं प्लॅनच चौपट झाला. मी म्हटलं ही मस्करी मी थोडीशी अजून पुढे घेऊन जाईन, कारण तू या घरात आत्ताच नवीन आलीयेस आणि मी तुझी मोठी जाऊ आहे, तर थोडीफार मस्ती मस्करी आपल्यात चालेलच. म्हणून मी तुझे ते झुमके लपवून ठेवले होते, म्हणजे तुझ्याबरोबर थोडीशी गंमत करू शकेन. पण या मीनाने माझी सगळी गंमतच घालवून टाकली. वहिनी, ही असली मस्करी बरोबर आहे का? शीतल या घरात नवीन आहे. ती बिचारी गेल्या 2 दिवसांपासून किती टेन्शनमध्ये आहे. मी तिला उलटसुलट किती काय काय बोललीये. मला खरंच या सगळ्याबद्दल खूप वाईट वाटतंय. रचनाची ही अशी मस्करी करणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. रचना, यानंतर अशी मस्करी करण्याची काहीही गरज नाहीये. शीतल तुझी छोटी जाऊ आहे, तिच्याशी चांगलीच राहा, कारण मी पण कलावती वहिनींबरोबर चांगलीच राहत आलीये. कलावती वहिनी, मला यापेक्षा जास्त बोलायची गरज नाहीये.
की तुमच्या आणि माझ्यामध्ये किती प्रेम आहे ते. चल सुनबाई शीतल, आज रात्री लग्नाला जायचंय ना, तेव्हा तू हेच मोठे झुमके घाल. तू त्याच्यात खूप सुंदर दिसतेस. झुमके मिळाले, माझ्या सुनेच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं. नाहीतर चेहरा कसा पडून गेला होता. आई, खरंच मला खूप जास्त टेन्शन आलं होतं. तुम्ही खरंच बोललात. हे झुमके मिळाले, मला खूप बरं वाटलं. आता मी या झुमक्यांना अजून जास्त सांभाळून ठेवीन. त्या दिवसानंतर शीतलने खूप जबाबदारीने ते सांभाळले. आता ती रचनापासून खूप सांभाळून राहायची, कारण यापुढे रचनाने अशी काही मस्करी करायला नको. मलकागंज गावात सोनम आपल्या आईबरोबर राहत होती. सोनमच्या वडिलांचं निधन दारूच्या अतिव्यसनापायी झालं होतं. आपला नवरा गेल्यानंतर सोनमची जबाबदारी विमलावरच आली होती. ती आपल्या शेतात भाज्या पिकवायची आणि त्याच भाज्या गावोगावी जाऊन विकायची. याच पैशातून ती आपलं घर चालवायची. भाजी घ्या भाजी, वांगी, टोमॅटो, बटाटे, भेंडी, भाजी घ्या भाजी. अरे, हिच्या भाज्या तर लईच ताज्या दिसतायत. अवताई, हे पालक कसं दिला म्हणायचा? सगळ्या भाज्या 30 रुपये किलो आहेत दादा. तुम्हाला जी पाहिजे ती घ्या. बरं, मग मला पालक द्या 4 जुडी, बटाटे द्या 1 किलो आणि वांगी द्या मला. बरं, आत्ता देते. विमला सोनमला एका सरकारी शाळेत घालते आणि स्वतः मात्र दिवसभर उन्हात हिंडत फिरत भाज्या विकायची, कारण याच पैशातून तिला तिचं घर चालवावं लागत होतं. याच पैशातून तिला सोनमचं शिक्षण आणि तिच्या लग्नाची जबाबदारीही पार पाडायची होती. आई, तू आलीस? चल, हातपाय धु, मी तुझ्यासाठी जेवण वाढते. ठीक आहे बाळा, तू जेवलीस का? नाही आई, मी तर तुझ्याच येण्याची वाट बघत होते. माझी आई दिवसभर इतकी मेहनत करते, ती थकून जाते ना. नाही बाळा, मी अजिबात थकत नाही. मग मी माझ्या बाळाच्या लग्नासाठी पैसे कसे काय साठवू शकीन? अशीच काही वर्ष निघून जातात आणि सोनम 12वीची परीक्षा देते. एक दिवस ती गावातल्या सरपंचांच्या मुलीच्या लग्नाला जाते. तिथे ती लग्नातला तिचा घागरा बघून आश्चर्यचकित होते. वाव डिअर, तुझा घागरा तर किती सुंदर आहे. असणारच सुंदर, एवढा महागडा जो आहे. पण तू अशा घागऱ्याची स्वप्न बघणं सोडून दे. तुमच्यासारख्या गरीब लोकांचं काम नाहीये हे ब्रायडल लेहंगा घेण्याचं. तू तुझ्या आईला सांगून साडीचाच लेहंगा बनव तुझ्या लग्नामध्ये. रोशनीचं हे बोलणं ऐकून सोनम खूप नाराज होते. काळजी करू नकोस बाळा, तुझ्या आईकडून जेवढं काही होईल तेवढं ती नक्की करेल. त्याच लग्नामध्ये रोशनीची मावशी आपल्या मुलांबरोबर आलेली होती. सोनमवर तिच्या मावशीची नजर पडते तेव्हा ती तिच्याकडे बघतच राहते. गुलाबी रंगाच्या ड्रेसमधली ही मुलगी किती सुंदर दिसतीये. नाके डोळे सुद्धा किती छान आहेत. ही माझ्या रोनकसाठी खूप छान सूट होईल. हो आई, ही तर खूपच छान आहे. रोनकलाही सोनम पहिल्या नजरेतच आवडते. लग्नानंतर रोशनची मावशी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन सोनमच्या घरी जाते आणि तिच्या आईकडे सोनमचा हात मागते. मी एक गरीब भाजीवाली आहे. तुमच्यासारख्या श्रीमंत घरात संबंध जोडणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. काकू, नाती परिस्थिती बघून केली जात नाहीत आणि आम्हाला सोनम पहिल्यांदा बघितल्यावरच आवडली. हो, आणि आम्हाला या लग्नासाठी काहीही हरकत नाहीये. सोनमसाठी एवढं मोठं स्थळ आलेलं बघून विमला खूप खुश झाली. विमलाने आपले साठवलेले सगळे पैसे काढले आणि तिने आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू केली. सगळी तयारी झाल्यानंतर ब्रायडल लेहंगा देण्यासाठी ती तिला शहरात घेऊन गेली आणि तिच्यासाठी सुंदर लेहंगा खरेदी केला. मला माहितीये पोरी, तुला सरपंचांच्या मुलीसारखा ब्रायडल घागरा पाहिजे होता ना, पण तुझ्या आईकडे तेवढे पैसे नाहीयेत की एवढा महागडा लेहंगा मी तुला घेऊन देईन. काही हरकत नाही आई, हा पण घागरा मला आवडला आहे, पण उद्या काय होणार याची कल्पना कोणालाच नसते. लग्नाच्या आधी सोनमचा ब्रायडल लेहंगा चोरीला जातो आणि सगळे लोक त्याबद्दल चर्चा करू लागले. अरे देवा, हा केवढा मोठा अपशकुन आहे. नवरीचाच घागरा चोरीला गेला. हो ना, हे तर खूपच वाईट झालं. बिचाऱ्या विमलाकडे एकतर पैसे सुद्धा नाहीयेत. माझ्या आईने किती मेहनतीने एक एक पैसा जोडून माझ्या लग्नासाठी तयारी केली होती, पण आता काय होणार? ही गोष्ट जेव्हा सोनमच्या जावेला कळाली तेव्हा ती बाजारात गेली आणि ती सोनमसाठी खूपच सुंदर लेहंगा खरेदी करून घेऊन आली. जे बघून सोनम खूप आश्चर्यचकित झाली. अरे, हा तर तोच लेहंगा आहे जो सरपंचांच्या मुलीनी म्हणजे रोशनीने तिच्या लग्नात घातला होता. हो, तिने आम्हाला सांगितलं होतं की तुला तिचा लेहंगा खूप आवडला होता, पण तो महाग असल्यामुळे तू तुझ्या लग्नासाठी तो खरेदी करू शकत नाहीयेस. म्हणून मला जेव्हा कळालं की तुझा लेहंगा चोरीला गेलाय, म्हणून मी हा असाच सेम तुझ्यासाठी घेऊन आले. वहिनी, तुम्ही खूप चांगल्या आहात. थँक्यू सो मच.
तुमचे खूप खूप उपकार आहेत ताई. तुम्ही आमची लाज राखलीत. सोनम मला माझ्या लहान बहिणीसारखी आहे आई. तिच्यासाठी तर मी एवढं नक्कीच करू शकते. आता हा लेहंगा तू उद्या घालून छान नटून थटून उद्या मांडवात ये. मग आपण धूमधडाक्यात तुमचं लग्न लावून देऊयात. सोनम तो ब्रायडल लेहंगा घालून तयार होते आणि ती त्या लेहंग्यात खूप सुंदर दिसत होती. सगळेजण तिच्याकडेच बघत होते. तिला बघून रोशनी सुद्धा आश्चर्यचकित होते. सोनमला त्या ब्रायडल लेहंग्यात बघून विमलाच्या डोळ्यातही अश्रू येतात आणि अशा रीतीने सोनमचं लग्न अगदी धूमधडाक्यात रोनक बरोबर पार पडतं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.